सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. कलाकार या शो मध्ये खऱ्या अर्थानं शोचं मान केव्हा वाढतो माहिती आहे का, जेव्हा इकडे खूप भारी लोक येतात आणि ते प्रत्येक वेळा येताना आपल्याला दिसतात. आणि आज म्हणजे इट्स लाईक समहाव द ड्रीम कम ट्रू, बिकॉज ज्यांना आपण नेहमी पाहिलंय, मग ते ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये असो, सिनेमेत असो, आपण टेलिव्हिजनवर असो, आणि त्यांचं काम आपल्याला असं आश्चर्यचकित वाटतं, कारण ही व्यक्ती अशीच वर्षानुवर्ष कशी दिसू शकते, हा प्रश्न ज्यांना बघून आम्हाला वाटतो, समजतो. ती व्यक्ती म्हणजे समीर सर. खूप खूप स्वागत आहे कलाकारवर. आणि खऱ्या अर्थानं गुड मॉर्निंग आहे, बट इट्स व्हेरी गुड मॉर्निंग शूटिंग इन टुडे. सो समीर सर, कल्ला आणि कार या शोचं नाव आहे. सो गप्पा तुमच्याबद्दल असतीलच, पण सगळ्यात अगोदरच्या गप्पा गाडीबद्दल असतील. सो आयुष्यात पहिल्यांदा ड्रायव्हिंग कधी हाती आली? ड्रायव्हिंग आमच्या बाबांनी मारुती 800 घेतली होती, बरोबर. तेव्हा पहिल्यांदा मी घेऊन गेलो आणि पहिल्यांदा मी चालवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या आधी माझा खूप जुना मित्र अमोल गायतोंडे, तेव्हा त्याच्याकडे फिएट होती आणि त्याचे बाबा खूप छान पोस्टला होते, त्यांचा ड्रायव्हर होता. तर त्याच्याबरोबर ती फिएट पहिल्यांदा थोडीशी गोल गोल चालवली होती. दॅट वॉज द फर्स्ट टाइम. नंतर बाबांनी घेतल्यानंतर मी चालवली, पण अनफॉर्च्युनेटली चिकटली ती गाडी कुठे. मला इतकं टेन्शन आलं होतं, अरे बापरे आता काय. पण त्यानंतर टिपिकल पुणेकर, जन्म पुण्यातला, आम्हाला सायकल नंतर अपग्रेडेशन म्हटल्यानंतर मोपेड, नंतर मग नोकरी सुरू झाल्यानंतर मग पहिली सुझुकी घेतली आहे, एन सुझुकी. आणि त्यानंतर तो गाड्यांचा प्रवास सुरू झाला. मग पहिली म्हणजे मुंबईत सुद्धा बाईकवरच हिंडायचो सुरुवातीला ॲडव्हर्टायझिंग करताना. तर कित्येक वेळा आमचे जे प्रोडक्शनवाले होते त्यांच्याकडे माझ्यापेक्षा बरी बाईक होती. मला गाडी तो लिहिलो यार, आता तू मेन हिरो आहेस याचा. आपण म्हणला नाही, मला मुंबईत घर घ्यायचंय. आणि पहिलं घर घेतलं, मग गाडी घेतली. ती पहिली आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात मारुती 800च असते. तर माझ्याही आयुष्यात तीच पहिली गाडी होती. आणि त्यामध्ये मी आणि माझी बायको ही खूप उंच आहे, तर त्यामुळे आम्हाला त्या गाडीमध्ये आम्ही दोघं सोडलं तर मागे सामान ठेवलं की संपलं. पण त्या गाडीची गंमत, कारण आमच्या घरामध्ये सगळ्यात पहिली गाडी ती होती. म्हणजे बाबांनी ती घेतली, नंतर जाणवलं की अरे ही फक्त पडून असते. त्यांनी हार्डली 7-8 महिन्यामध्ये ती विकून टाकली. आणि ते म्हणाले माझी स्कूटर बरी आहे, आणि टेल्कोमध्ये असल्यामुळे त्यांना बस सर्व्हिस असायची. तर आम्ही गाडी घेतल्यानंतर त्याच मारुती 800 जिथे आम्ही दोघं बसायचो, आम्ही 8 जण बसलो होतो. आमच्या अख्ख्या खानदानामध्ये कुंबून बसलो होतो. आणि टेल्को टाटांविषयी म्हणजे आमचं दैवत आहे ते. आणि टाटा साहेबांची पहिली गाडी घ्यायची असं ते होतं. तर सुदेश भोसलेंची सफारी होती, बरोबर. आणि तो म्हणाला मला कोणाला असं द्यायची नाहीये, ती खूप प्रेमाने मी जपली आहे, तू घेत असेल तर तुला देतो. म्हणलं हो. आणि मग पहिली टाटा सफारी माझ्याकडे आली. आणि मग ती टाटा सफारी मी जवळजवळ 2.5 लाख किलोमीटर चालवली. म्हणजे अनेक आठवडे. हो, म्हणजे खूपच. नंतर मग आमचा एक सोनी नावाचा फोटोग्राफर मित्र, त्याला ती खूप आवडायची. या तरी गाडी बहुत अच्छी आहे, आय लाईक टू बाय इट. बरं म्हटलं दे मला पैसे. आणि त्याने खरंच चेक दिला मला. आणि तो चेक झाल्यानंतर म्हटलं आता ओके लेट्स, कारण मला हिंदुस्थानी वाहनं किंवा हिंदुस्थानी जे आपल्या आहेत त्याच्याबद्दल भयंकर प्रेम आहे, आदर आहे. माझ्या बाबांना दररोज म्हणायचं सुरुवातीला टाटा म्हणजे कस्टमरवरच ट्रायल घ्यायचे. म्हणजे काय हो बाबा असं करता तुम्ही? ते म्हणाले आहे, म्हणजे तुम्हाला रिप्लेस करून देतो ना मी, काय प्रॉब्लेम नाही आहे, तुला पैसे नाही घेता करून देतो. पण मला ती आवड आहे पहिल्यापासून. मग महिंद्रा स्कॉर्पिओ घेतली, ती आता जवळजवळ 3.5 लाख किलोमीटर मी चालवली. आणि नंतर मग बायकोला असं खूप तू हिंडतोस, जरा काहीतरी नवीन वाहन घ्यायला पाहिजे, म्हणून मग बायकोनी आणि पोरीने मला ही गिफ्ट केली नेक्सॉन. आणि आता आपण तुमच्या रिसेंट गोष्टीविषयी बोलूया. तो सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. म्हणजे हा सिनेमा नसून हा परिवाराचा एक सोहळा आहे, असं मला प्रत्येक वेळी वाटतं. म्हणजे प्रत्येकदा आपल्याला चांगलं फॅमिली, चांगलं सगळे लोक भेटतीलच ह्याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. पण दिग्पाल लांजेकर
तुम्ही मंडळी हा एक परिवार आहे हो, जो एक नक्कीच. कुठल्या तरी ध्येयाने दिग्पाल लांजेकरांनी सुरुवात केली, पण आता तो ध्येय सगळ्यांचं झालं. नक्कीच की पूर्ण आपल्याला महाराष्ट्राने पूर्ण exactly. देशाचं So- पण नाही, पूर्ण विश्वाचा झालाय असं म्हणेन मी. आणि त्यांनी तुम्हाला नेहमी वेगवेगळ्या भूमिकेत बघितलं. हो. समीर सर, मला होता हा प्रश्न विचारा, मला दिग्पाल सरांबद्दलचा प्रश्न नाही, मला कोणासोबतचा प्रश्न नाही आहे, पण जेव्हा एक नवा मेकर तुमच्याकडे येतो आणि प्रत्येक वेळी तुम्हाला वेगवेगळ्या नजरेने पाहतो, एक कलाकार म्हणून ही अभिमानाची गोष्ट आहे, एक कलाकार म्हणून लकी गोष्ट आहे, हो. की एक कलाकार म्हणून छान वाटतं की नवनवीन दिग्दर्शक आजही मला एवढ्या वेगवेगळ्या भूमिकेत बघू शकतात. हो. खरं सांगायचं तर दिग्पाल माझी ओळख म्हणता येईल, कारण त्याच्या डोक्यामध्ये होतं फर्जन करताना की मला जो माझा मेन निगेटिव्ह असेल तो याच्यासारखा दिसणारा किंवा याच्यासारखा वागणारा हवा आहे. वागणारा म्हणजे वागणं दरवेळेस प्रत्येक रोलप्रमाणे वेगळं होतं. आणि मी अशोका करत होतो, आठवत आहे, आणि अशोका करत असताना दिग्पाल मला भेटला आणि असंच मला भेटायचं आहे. ओके, भेटूया म्हटलं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तो ND स्टुडिओमध्ये माझ्या रूममध्ये आला होता, आणि ज्या पद्धतीने त्याची तयारी होती की ते नाही म्हणणं शक्य नव्हतं. म्हटलं अरे हा खूप एनर्जी, एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आलेला माणूस आहे, आणि हा नक्कीच अप्रतिम चित्रपट करणार आहे. आणि हो म्हटलं आपण करूया, नक्कीच करूया. म्हटलं माझी आता सिरियल संपेल, आता ही माझा एक चित्रपट आहे ते करायचं आहे, आणि ते म्हणाले ND शूटिंग आहे. म्हटलं अरे वा, नितीन दादांची ते म्हटल्यानंतर काय प्रॉब्लेमच नाही आहे. मग आमचे ते लुक टेस्ट सुरू झाले, आणि त्या दरम्यान, त्या प्रोसेसच्या दरम्यान अरे या माणसामध्ये एक वेगळीच एनर्जी आहे, त्याचा देहच वेगळा आहे. म्हणजे इंटेन्शन्स म्हणतात ना की ते कळतात की अरे त्याला हा फार वेगळ्या पद्धतीने काम करतोय. आणि असं गप्पा मारत मारत मीही तेवढा घुसत गेलो त्यामध्ये. आणि मग त्या मीटिंग्समध्ये लुक टेस्ट झाले आमच्या काही, की हा जो आहे बेशक खान कसा दिसेल. आम्ही खूप प्रयत्न केले, मी क्रुकट केला होता, म्हटलं तुमची पगडी असेल बघा. मग दिग्पालला सुचवलं, म्हटलं मी टक्कल करू का रे, तुम्ही कराल का? हो म्हटलं नक्कीच करेन. म्हटलं अरे अप्रतिम, आपण एक वेगळा चित्रपट करतोय. आणि तिथे ती ऍक्च्युली सुरुवात झाली. आणि मग नंतर लास्ट मोमेंट असं झालं की दिग्पालला ऍक्च्युली कल्पना नव्हती की मी टक्कल करीन. आणि दुपारी आमच्या NDमध्ये वर्षानुवर्ष राहिल्यामुळे तिकडची मंडळी होती, दादांना म्हटलं सुरेश दादा जे माझे वर्षानुवर्ष मेकअप करतात, तर त्यांना म्हटलं दादा सचिन को बुला लो. क्यों? म्हटलं बाल निकाल देते, अच्छा दिखेगा. म्हणलं हा साहेब बहुत अच्छा लगेगा. आणि मग ते केस पूर्ण टक्कल केलं मी, पूर्ण गेटअप केला. दिग्पालने तो गेटअप बघितला नव्हता, कारण तो तिकडे थोडं शूटिंगसाठी पहिला दिवसच होता, अडकलेला होता. नितीन दादांना कळलं की अरे समीर पण काम करतो याच्यामध्ये, कुठे समीरला भेटायला यावं, हे बघ तुझी शाळा आहे. आणि तिथे नितीन दादाने अरे समीर कुठे आहे, मी क्रॉस करून गेलो नितीन दादांना, त्यांनी ओळखला नाही. अरे क्या बात आहे म्हणलं, आपल्यामध्ये हेही गुण आईवडिलांच्या कृपेने आहेत की आपण कॅमोफ्लॅज होऊ शकतो. आणि मग नंतर ती जी काय नशा म्हणता येईल की मला ओळखून दाखवा, ही ती ऍक्च्युली सुरू झाली. आणि त्याच्यामधनं खूप एक्सपेरिमेंट सुरू झाले. कुठली कुठली भूमिका तुम्ही या याच्यामध्ये नामदार खान, पहिला बेशक खान केला, नंतर नामदार खान केला, नंतर सिद्धी जोहर केला, नंतर मी कान्होजी राजे केले जे, नंतर शेलार मामा केला, शेलार मामा, आणि नंतर मग आता नामी काफी. पण ना मला भारी गोष्ट वाटते ना की हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स अँड यू म्हणजे ते नेहमी हँड इन हँड गेले. पहिलं झाशी की राणी सुरू झालं. तर झाशी की राणी करताना असं होतं ना की जसं म्हटलं की आई वडिलांची कृपा, त्यांच्यामुळे हे सगळं मला मिळालंय. आणि रेमंड्स मॅन झालो, सूट कॅरी करणं माहिती झालं फॅशन आणि याच्यामध्ये. तर तो वॉक म्हणता येईल, त्या गोष्टी आहेत ज्या राजाचा कॉन्फिडन्स असतो की ही माझी रयत आहे आणि ही पूर्ण प्रजा आहे, याची जबाबदारी माझ्याकडे आहे. तर त्या तुमच्या वॉकपासनं तुमच्या लुकपर्यंत सगळंच त्यांना कॉन्फिडन्स आला पाहिजे की हा माझा राजा आहे, जे आपल्या राजांमध्ये आहे.
की छत्रपती शिवाजी महाराज असे म्हणजे आपल्याला फक्त एकच पेंटिंग आहे त्यांचं असं म्हणतात, त्याच्यावरनं आपण ते डेव्हलप करत गेलो की ते असे दिसत असतील. पण त्यांच्या छोट्या छोट्या ॲटिट्यूड इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे, की तिथे तो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो की हा मला सांभाळणार आहे. आणि झाशी करताना कित्येक वेळा आम्ही आमगावला शूट करायचो, आदिवासी पूर्ण भाग होता तो, आणि त्यांना मी राजा वाटायचो. त्यांचे प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे यायचे ते कित्येक वेळा, राजा हो हे असं झालं रे. म्हणलं बरं काय झालं इकडे रे तू. आणि नंतर मला असं जाणवलं की अरे ही जबाबदारी आहे. जसं सुबोध म्हणाला तर परफेक्ट म्हणाला की जबाबदारी आहे इन अ व्हेरी डिफरंट वे. त्यामुळे वेगवेगळे राजे करताना म्हणजे मी अनसंग राजे केले. म्हणजे गंगाधरराव कोणालाच माहीत नव्हते किंवा बिंदुसार कोणालाच माहीत नव्हते, शुद्धोधन कोणाला फारसे माहीत नव्हते. तर माझ्या नशिबात म्हणता येईल की ते काहीतरी कृपा असेल की त्यामुळे हे सगळे माझ्या पदरी पडले. तेव्हाच्या गोष्टीमध्ये ना आम्हाला सगळ्यात प्राऊड म्हणून काय वाटायचं माहितीये का, की 2 मराठी मुलं एक पूर्ण मॉडेलिंग इंडस्ट्री इन्चार्ज करतायत. दे आर देअर, म्हणजे एक मिलिंद सोमण दुसरं तुम्ही, आणि गुरुदेव आणि मॉडेलिंग त्या काळी वेगळ्या अर्थी पाहिलं जायचं. म्हणजे कोणाला वाटलं होतं की ह्याच्यात तुम्ही पैसे पण कमवू शकता, यू कॅन हॅव अ स्टेबल लाईफ अँड यू कॅन बी फेमस ॲट द एंड ऑफ द डे. म्हणजे या सगळ्या गोष्टी मॉडेलिंग मध्ये कसं काय वळला तुम्ही, आणि खरं अर्थानं टू बिईंग द रेमंड मॅन, द कम्प्लीट मॅन. मेन जी सपोर्ट माझी बायको. म्हणजे त्या बायकोला म्हणजे मी नोकरी करत होतो, आमचं लग्न झालं. टिपिकल मध्यमवर्गीय म्हटल्यानंतर अरे वा कन्फर्म नोकरी म्हटल्यानंतर चला बरोबर करून दिलं तर काय हरकत नाही, माझी पोरगी आता काय सुखी राहील. पण त्यांना माहित नव्हतं की त्यांची ही मुलगी एवढी हे असं धडाडी आहे, रेबेल आहे. तर तिच्यापासून ते ऍक्च्युअली ते म्हणा समीर येस यू कॅन डू इट. आणि सुरुवातीला काय झालं की मी एक असा अमॅच्युअर फॅशन शो केला, ज्याच्यामधनं काही मंडळींनी, प्रोफेशनल मंडळींनी मला बघितलं. आणि ते बघितल्यानंतर ते म्हणाले की आमचा शो आहे, आमचं बजेट फक्त 3,000 रुपये, आणि मला तेव्हा 3600 रुपये पगार होता. आणि आई म्हटलं अरे चांगलं एकदा चाललं, व्यवस्थित काम केलं तर आपण याच्यावर हे करू शकतो. आपण जाऊया, नो प्रॉब्लेम, आपण करूया. कारण ती पण कॅमेरा करते. मग आम्ही दोघंही मुंबईला आलो, कारण की राजेश बॅनी जो माझा मित्र आहे तो म्हणाला की यार तू पुण्यात नको थांबू, पुणे हे मार्केट नाही आहे. मग मुंबईला मी लगेच शिफ्ट झालो, व्हायला लागलो. बंड्या नावाचा, बालकृष्ण तोरगल नावाचा मित्र आहे, त्याचा मामा राहायचा, तो सुट्टी द्यायचा पुण्याला. तो म्हणाले ये माझ्या घरी राहायला. कारण मी सुरुवातीला पुणेरी पद्धतीने म्हटलं अरे बंड्या एखादी खोली असेल तर बघ ना माझ्या. तो हसला, तो म्हणाला अरे इथे एका खोलीमध्ये 25 जण राहतात, अशी गत आहे, तुला कुठून खोली मिळून देऊ. तेव्हा मला तो सिरियसनेस जाणवला. मग बंड्याच्या घरी मी राहिलो सुरुवातीला कलिनाला, आणि तिथून एक सुरुवात झाली. मग संजय शेट्टी भेटला, ज्याच्याकडनं ऍडव्हर्टायझिंग सुरू झालं माझं. ऍडव्हर्टायझिंग 1 ते 4 ऍड झाल्या, नंतर त्या वाढत गेल्या. परत तो फोकस इतका होता की, आणि खरं सांगू का की मुंबई शहर नाही, कोणत्याही बाहेरच्या शहरात गेलात तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीला म्हणजे शब्दशः सांगायचं, तुम्हाला टॉयलेटला जायचं तरी तेव्हा चारण द्यायला लागायचं. तर अशा शहरामध्ये तुम्हाला इतके जबाबदार होता तुम्ही की यू हॅव टू डू इट यार, यू हॅव टू. आणि तसं मग ते एक करत सुरू झालं. मलाही माहित नव्हतं, मी आपलं सॅन्टाक्लॉज सारखे मिळालेले पैसे, ऑफकोर्स प्रत्येक सुरुवातीला मिळालेला पगार सुद्धा आईकडे जायचा, मी आईला द्यायचो. मग कित्येक वेळ पगाराच्या 1.5 पण मी आईकडनं पैसे घ्यायचो. तर नंतर मग ती सवय होते की आई नंतर बायकोकडे पैसे जायला लागले. मग बायकोने एक पैसा साठवला, आणि ती म्हणाली आता आपल्याकडे पैसे, आपण घर घेऊया. मग आम्ही पहिला इथे समोर डिंडोशीलाच घर घेतलं. पण या सगळ्यानंतर तुमच्यावर नेहमी लोकांचं एक नजर असते की तुमचं हिंदी खूप छान आहे. हे पहिल्यापासून होतं? खरं सांगू की काय झालं की जिथे मी ज्या कॉलेजमध्ये होतो, भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंगला, आमच्या इथे जवळजवळ 80 ते
90% जी मुलं होती ते उत्तरेकडची होती. बरोबर आहे. अट्टहास काय करायचं की तू मराठी बोल, आपल्याला कम्युनिकेट करायचं. तर त्यांचं हिंदी ऐकून त्यांच्यासारखं बोलत 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 मला पुढे जाऊन माहित नव्हतं की मी नट होणार आणि मला ती भाषा उपयोगी पडणार आहे. बरोबर आहे. तेव्हा कम्युनिकेशन म्हणून ती भाषा मी सुरू झाली आणि नंतर ती भाषा डेव्हलप होत गेली. मूळ मराठी तुमची मातृभाषा तुमची जर पूर्णतः तुम्हाला येत असेल तर तुम्हाला चांगलं हिंदी नक्कीच बोलता येतं. आणि नंतर मग उर्दूच्या बाबतीत लकीली अतुल कुलकर्णी आमच्या समोरच राहायचा, चांगला मित्र. माझा मनोज मिश्रा नावाचा खूप छान मित्र आहे. हे सगळे NSDशी कनेक्टेड होते. बरोबर. तर त्यांच्याबरोबर कुठेतरी मग मनोजच्या घरी किंवा तेव्हा ज्या सरस्वती झाली होती तर मनोज एकटाच होता. तर क्या करे यार, चलो खाना खा लेते हैं यार. तर तो अप्रतिम जेवण बनवायचा उडिया आणि आम्ही मग जेवायचो. कुठे हॉटेलमध्ये कुठे जायचं, मग बाकी टाइमपास करून आम्ही आपलं छान जेवायचो. आणि तिथे राजपाल यादव यायचा, नासिर यायचा, नासिर खान यायचा. तर एक टिपिकल म्हणतात ना की टीनेज एंड म्हणता येईल की 80s 90s मध्ये जगजित सिंग हे भयंकर आवडते गायक आणि त्यांच्या गझला खूप आवडायच्या. तर असं ऐकता ऐकता काय राहिलं की अरे यार नासिर, इसका मतलब क्या यार, ये जो है ना पूरी लाईन सुना. मग ती लाईन ऐकवल्यानंतर मग तो त्याचा अर्थ सांगायचा, कसं बोलायचं ते सांगायचं. आणि ते ऐकूनच जास्त तुमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आजही दिग्पाल मला स्क्रिप्ट देत नाही, त्याला माहिती आहे आता माझ्याबद्दल. म्हणजे मी स्क्रिप्ट बघून मला स्क्रिप्ट का दिली असतो, आत्ता नको दिवस. मग दिग्पाल मला ऐकवतो आणि तिथे ॲज अन रायटर त्याला काय एक्सपेक्ट, कारण तो उत्तम नट आहे अर्थात. तर ज्या पद्धतीने तो वाचून दाखवतो ना तिथे मला त्याच्या डोक्यात काय आहे, हे कॅरेक्टर कसं जाणार आहे हे पूर्ण कळतं. आणि त्यानंतर मला म्हणजे एक 1.5-2 तासाचा जो सेशन असतो त्यानंतर आमचं घरी डिस्कशन पण होत नाही. जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की आत्ताच्या मुलांनी केलं तरी काय पाहिजे या क्षेत्रात वावरताना, ते उत्तर काय असेल आणि का? खूप म्हणजे हे काही विदेशी लोकांनी यांना झेंझी म्हणतायत. मला तो शब्द फार काही रुजत नाही फ्रँकली, कारण आमची पुढची म्हणजे आपली पुढची पिढी आहे ती, आणि ती खूप स्मार्ट आहे. ती एनर्जी जी आहे ना, ती एनर्जी फक्त ती थोडीशी फोकस केली पाहिजे असं वाटतं. कारण की त्यांच्याकडे इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत. म्हटलं ना की आता ह्या आम्ही मुक्ताई केली किंवा तुकाराम महाराजांची फिल्म केली आहे, अभंग तुकाराम केली आम्ही. तर हे मी नशीबवान होतो, माझी पिढी, की माझी आजी जी होती ती अशी तिच्या मांडीवर झोपल्यानंतर ती असे थोपटत माऊलींच्या गोष्टी सांगायची मला, किंवा तुकाराम महाराज असे म्हणाले, मग शिवाजी महाराज असे म्हणाले. त्यानंतरची जी पिढी होती की ती गरिबी हटवायची, म्हणजे आम्ही सोसले तुम्ही नका सोसू. तर ती आजी जी होते तिला वेळ नव्हता अनफॉर्च्युनेटली की माझ्या पोरांना मांडीवर घेऊन माऊलींच्या गोष्टी किंवा महाराजांच्या गोष्टी सांगणं ते राहिलं. नंतर माझी पिढी आली जिथे म्हणलं की जे मला नाही मिळालं ते अजून आपण ॲडव्हान्स करून देऊ. तर त्यांना टेक्नॉलॉजी दिली, सगळं दिलं, पण ती आजीची मांडी त्यांना अनफॉर्च्युनेटली नाही मिळाली. आणि दिग्पाल हे अप्रतिम काम करतोय की तीच मांडी चित्रपटाच्या याने तो पुढच्या पिढीला सांगतोय. आणि आता इतकं टेक्निक आहे, आता कित्येक वेळा फक्त एक मला माझ्या पुढच्या पिढीला मी जे एनर्जेटिक पिढी त्यांना सांगेन, तुमच्याकडे सगळी टेक्नॉलॉजी आहे, ती कुठे आणि कशी वापरायची हे तुमच्या हातात. आणि ती योग्य वापरली ना तर सोन्याहून पिवळं. म्हणजे काय म्हणजे आता कित्येक वेळा आता हे मोबाईल आमच्याच पिढीने डेव्हलप केलेला आहे, तो मी नाही केलेला पण आमच्या पिढीने केलं असं म्हणू आपण. की ते ट्रान्झिशन इतकं लवकर होतं की लँडफोन्स होऊन पेजरहून मोबाईल, किती पटपट गोष्टी घडल्या. हार्डली एक 8 वर्षामध्ये सगळं घडलं. म्हणजे आम्ही लहान असताना स्टार ट्रेक नावाची सिरियल बघायचो, बीम मी अप, आणि तसा तो फोन असायचा. आणि ते बीमिंग इतकं लवकर होईल असं मला वाटलं नव्हतं, म्हणजे कुणालाच आपल्याला वाटलं नव्हतं. तर ते आल्यानंतर तुम्ही एकटे झालात असं मला वाटतं. हे आता तोडणंही शक्य नाही कारण आम्हीच तुम्हाला त्याची सवय लावली आहे. पण त्यातनं थोडंसं जर बाहेर आलं किंवा जेवताना तरी कमीत कमी मोबाईल बाजूला ठेवला
किंवा एकत्र एक तरी जेवण एकत्र पाहिजे, की तुम्ही रात्री 8 साडेआठ झाले की तुम्ही बंद करा. तो बंद करा म्हणजे फक्त फोन घ्या, त्याच्यामध्ये अडकू नका. त्यामध्ये अडकलात की तुम्ही खरंच अडकलात की तुम्हाला मग रिअल आयुष्य आणि रील आयुष्याचा मला फरकच जाणवत नाही. तर हे करणं अवघड आहे, पण अशक्य नाही आहे. तर एक जर स्वतःला डिसिप्लिन म्हणजे फोन आला तर घ्याच, नक्की घ्या. कारण तो कानाला लावून हा बोल काही, बोल रे बाबा, काय बाबा काय झालं, किंवा बोल मावशी, बोल आजी कशी असतो, तोपर्यंत ठीक आहे. पण त्यानंतरचं जे असतं ना की आपण स्क्रीनवरच अडकलेलो असतो. मी पण कित्येक वेळा आता ती हळूहळू ती डिसिप्लिन मी करायला लागलोय की 8 वाजले की मी म्हणतो की आता बस झालं, आता स्क्रीनवर नाही अडकायचं. तुम्हाला फारच इच्छा झाली तर टीव्ही चालू करा तुम्ही मॅक्सिमम. टीव्ही चालू करा, मोठा लांबनं बघा तुम्ही एंटरटेन जे असेल 1-1.5 तास वगैरे असेल ते बघा, आणि त्यातनं बाहेर पडा. नाही तर रात्री झोप नाही लागत. रात्री झोप नाही लागली, पहाटे मग तुमचं सगळंच रुटीनच बदलतं, तुमची हेल्थचा प्रॉब्लेम तिकडनं सुरू होतो. तर मी म्हणेन की फंटास्टिक, आय लव्ह यू गाईज. आय लव्ह यू गाईज, कारण पुढचं भविष्य तुम्ही आहात आणि तुम्ही अप्रतिम आहात.